आज आपण द्वितीय खंड बघणार आहोत। द्वितीय खंडामध्ये एकूण 8 भाग आहेत। पहिल्या भागाचं नाव काय आहे? द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम। त्यामध्ये एकूण 8 भाग आहेत। त्यापैकी पहिला भाग म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद। भाग 5वा काय आहे? चौथा भाग काय आहे? घरचे निमंत्रण। भाग 5वा काय आहे? धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात। भाग 6वा काय आहे? भाग 7वा काय आहे? भाग 8वा काय आहे? व्हेरी नाईस। आणि पहिल्या खंडामध्ये एकूण किती भाग आहेत? 7। तर पहिल्या खंडाचे नाव काय आहे? सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले। त्याचे एकूण 7 भाग आहेत। पहिला भाग आहे जन्मापासून परिवृत्तेपर्यंत। दुसरा भाग आहे कायमचा संसार त्याग। तिसरा भाग आहे नव्या प्रकाशाच्या शोधात। चौथा भाग आहे ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी। भाग 5वा आहे बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन। भाग 6वा आहे बुद्ध आणि त्यांचे समकालीन। भाग 7वा आहे साम्य आणि भेद, तुलना आणि भेद। हे आपण काल पाहिलं, महिन्याभरात आपण पाहिलं। द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम। द्वितीय खंडामध्ये एकूण 8 भाग आहेत। पहिला भाग आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग। आणि या पहिल्या भागातला पण पहिला चॅप्टर काय आहे? धर्मोपदेश करावा की करू नये। धम्म उपदेश करावा की करू नये। भगवान बुद्धाला प्रश्न पडला, प्रवचन द्यावं की देऊ नये। ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे। ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे। माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे देखील कठीण आहे। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे। मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते। स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांना ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाही, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल। जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन। याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले। भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसंपत्ती विचार करू लागला, खरोखर जग नष्ट होत आहे। भगवान सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकले व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल। चिंताग्रस्त असा ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोक सोडून आला
व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध झाले आहात. आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? आपला सद्धम्म एका वेळास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे. ब्रह्मसंपदी पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियन अनेक दोषांनी भरलेला एक शुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या या दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडलेल्या या लोकांकडे तुम्ही पहा. जन्म ऋणांतून मुक्त झालेल्या हे विजय वीरा, उठा, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नका. भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माचे शिकवण देण्याचा निश्चय करो. भगवान बुद्धाने उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उद्देश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे, भगत राहणे हे काही योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना पटले. त्यांनी संसाराचा त्याग यासाठीच केला आहे की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्म प्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनर्पी जाऊन त्याची सेवा करणे आपले किती कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणूनच भगवान बुद्धांनी ब्रह्मसंपदेची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताचे शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. भगवान बुद्धाला प्रश्न पडला की आपण आता बुद्ध झालो आहोत, जगाला आता ज्ञान द्यायचं की नाही द्यायचं? आपलं तर कल्याण झालेलं आहे. आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते लोकांना द्यायला पाहिजे. पण त्या काळात लोक आत्मा मानायला बुडालेले होते, देव मानायला जास्त स्वीकार करणारे होते. जास्तीत जास्त लोक स्वर्ग नरकाच्या भानगडीत पडलेले होते. जास्तीत जास्त लोक आत्मवादी होते. अशा लोकांना श्रद्धेकडे नेणं फार अवघड आहे ना. एखादा 100 लोक 90 लोक आत्म्याला मानणारे, 95% आत्म्याला मानणारे लोक आहेत, 99 लोक, आणि त्यापैकी एकच असा माणूस आहे तो आत्म्याला मानणारा नाही. तर त्याला हे किती कठीण जाईल त्या 99 माणसाला आत्माच नाही हे सिद्ध करायला. किती डोक्याला ताप करून घ्यावं लागेल, आहे की नाही? तसंच भगवान बुद्धाला वाटलं की मला जे प्राप्त झालं हे जगाला द्यायचं तर फार अवघड आहे. आणि सगळे लोक हे देवाच्या नादी लागलेले आहेत, धर्माच्या नादी लागलेले आहेत, श्रद्धेच्या नादी लागलेले आहेत, आणि यापासून त्यांची मुक्ती करणं फार कठीण आहे. त्यांना उपदेश द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? जर त्यांना उपदेश दिला आणि त्यांना तो समजला नाही, एक तर तो मला ताप आणि त्यांना पण ताप, एक मला संताप त्यांना पण संताप, मला डोक्याला ताप त्यांनाही डोक्याला ताप. त्यापेक्षा माझं कल्याण झालं ना, मी बुद्ध झालो ना, मला मिळालं ना,
मी शांत बसतो, जंगलामध्ये निवास करतो, जगाचं काही व्हायचं ते हो, असा विचार करत होते भगवान बुद्ध. तेवढ्यात कोण आलं? ब्रह्मसहमपती. ब्रह्मसहमपती म्हणजे कोण? विचार. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस, ब्रह्म म्हणजे कोण आहे? मैत्री, करुणा. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. ब्रह्म म्हणजे कोण आहे? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. कोणाला म्हणतात ब्रह्म? ज्यांच्यामध्ये मैत्री आहे, ज्यांच्यामध्ये मुदिता आहे, करुणा आहे, उपेक्षा गुण आहे. उपेक्षा म्हणजे समता, उपेक्षा म्हणजे समानता, उपेक्षा म्हणजे विषमता नसणे, विषमता म्हणजे असमानता नसणे, विषमता म्हणजे समता. सॉरी, उपेक्षा म्हणजे समता. भगवान बुद्धाच्या मनामध्ये काय आलं की आपण जगाला मैत्री दिली पाहिजे. ब्रह्म सहमपती मनामध्ये आला म्हणजे त्यांच्या मनामध्ये अगाध मैत्री जन्माला आली. ब्रह्म सहमपती मनामध्ये आला म्हणजे त्यांच्या मनामध्ये करुणा अगाध जन्माला आली. मुदिता देखील जगामध्ये त्यांच्या मनामध्ये अगाध जन्माला आली. उपेक्षामध्ये समता देखील त्यांच्या मनामध्ये अगाध जन्माला आली. आणि या विचाराने ते प्रेरित झाले आणि या 4 गुणांनी काय त्यांना सजेस्ट केलं की अहो भगवान, तुम्ही ज्ञान प्राप्त झाला आहात, परंतु तुम्ही जर स्वतः ज्ञान प्राप्त केलं आणि स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं तर जगाचा काही फायदा होणार नाही, जगाचा विनाश होईल, जगाचा नाश होईल. तुम्ही जर ज्ञान दिले नाही तर. म्हणून भगवान, आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत, हात जोडून विनंती करतो आहोत की तुम्ही जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी चालते व्हा, बसते व्हा, फिरते व्हा, असं करू नका. जगाच्या कल्याणासाठी तुम्ही, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही भ्रमण करा. ब्रह्मसंपत्ती काय म्हणतो? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर तुम्ही उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान, दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. म्हणजे ब्रह्मसंपत्ती म्हणजे विचार. या दुःख सागरामध्ये बुडालेल्या लोकांकडे पहा. ज्याप्रमाणे डोंगरावर उभा राहिलेल्या माणसाला सगळं दिसतं, 4ही दिशाचं सगळं निरीक्षण केल्यानंतर दिसतं किती माणसं आहेत, किती झाडे झुडपे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही देखील प्रज्ञेच्या शिखरावर आहात. कशाच्या? प्रज्ञेच्या शिखरावर आहात. तर प्रज्ञेच्या शिखरावरून तुम्ही मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, समता या गुणांनी जगाकडे पहा आणि जगाला ज्ञान करायचं काम करा, अशी ब्रह्मसंपत्ती विनंती करतो. आणि भगवान बुद्ध लगेच होकार देतात आणि ठरवतात की जगाला ज्ञानदान दिलं पाहिजे, जगाला शिकवण दिली पाहिजे, धम्म दिला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी त्या ब्रह्मसंपत्तीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. जर ब्रह्मसंपत्ती म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता गुण उत्पन्न झालेच नसते तर बुद्ध होऊन आपल्याला काय फायदा झाला असता? नाही. बुद्ध जरी झाले असते, फक्त ते बुद्ध पदाच्या लिस्ट मध्ये राहिले असते, परंतु त्यांच्या हातून जे लोक कल्याण व्हायचं होतं त्यापासून ते देखील वंचित झाले असते आणि आपण देखील वंचित झालो असतो. बरोबर आहे. पुढे ब्रह्मसंपत्ती स्वार्था जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन
ब्रह्मसंपत्तीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहत तो निघून गेला. प्रदक्षिणा घालणे म्हणजे काय? वेडे घालणे, प्रदक्षिणा घालणे. तुम्हाला ते कोणत्या पौर्णिमेला वडाला येडे मारतात? वट पौर्णिमेला, म्हणजेच आषाढीला का? त्याच्या अगोदर. त्याच्या अगोदर जसे दोरे बांधून त्या वडाला येडे मारतात बायका की मला 7 जन्म, 7 का 5, 7 जन्म असाच भांडकुदळा मारणारा नवरा भेटू दे, है ना? बाया वडाच्या झाडाला करतात. माणसाने मला वाटतं आजपासून पिपळाच्या झाडाला. एम आय राईट ऑर रॉंग? असं काही करू नका, नाही तर सगळे पिपळ खराब करतील लोक. प्रदक्षिणा म्हणजे काय? एक असा वेडा मारणे, बरोबर आहे. भगवान बुद्ध देखील ज्यावेळेस भिक्षू यायचे त्यांचं वंदनाभिवादन करण्यासाठी, तर प्रथमतः त्यांना प्रदक्षिणा करायची 3 वेळेस. 1 2 3 आणि नंतर मग वंदन करायचे. आणि नंतर मग वंदन करून न बुद्धाला पाठ दाखवतात तसे निघून जायचे. कोणी भिक्षू आला बुद्धाचं दर्शन करण्या अगोदर त्यांना 3 वेडे मारायचा, 1 2 आणि 3. मग नंतर बसायचा आणि त्रिवार वंदन करून विचारपूस भगवान बुद्ध देखील करायचे. तो देखील भिक्षू आपली प्राप्ती सांगायचा, मला हे मिळालं, मला ते मिळालं, वगैरे वगैरे. आणि अशा पद्धतीनं बुद्धाला न पाठ दाखवता भिक्षू प्रस्थान करायचे. तसंच आपण देखील विहारामध्ये फोटो काढताना उभं राहायला पाहिजे. बुद्धाकडे पाठ नाही करून उभं राहायला पाहिजे. क्रॉस मध्ये उभं राहायला पाहिजे, असं नाही उभं राहायला, क्रॉस उभं राहायला पाहिजे, बरोबर. तसंच भंतेजींकडे देखील पाठ करून कधी चाललं नाही पाहिजे. थोडस असं तिरप्या दिशेनं आपण बाहेर गेलं पाहिजे. हा एक तो बुद्धाच्या धम्माचा आणि धम्म पालन करणाऱ्या भिक्खू संघाचा हा सन्मान असतो, बरोबर आहे. त्याला म्हणतात प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा मग आजच्या अंधश्रद्धेनं कशी वेळली तुम्ही पाहतच आहात. वडाच्या झाडाला फेरे मारायचे, मला 7 जन्म असाच नवरा मिळू दे, अशी प्रथा पडली, बरोबर आहे. आणि त्या काळामध्ये तशी प्रदक्षिणा नव्हती. प्रदक्षिणा म्हणजे फिरणे, बरोबर आहे. चंद्र हा कोणाभोवती फिरतो? सूर्याभोवती. हे आनंदनगर आहे, इथं काही फिरू शकतंय. इथं कोण कसं कुठं किती फिरत आहे सांगता येत. ओके. चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी स्वतः भोवती परिवलन करता करता सूर्याभोवती देखील परिभ्रमण करते, प्रदक्षिणा करते, बरोबर आहे. पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला 24 तास लागतात आणि सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात, बरोबर आहे. प्रदक्षिणा अशा पद्धतीने ब्रह्मसंपत्तीची विनंती मान्य केल्यानंतर ब्रह्मसंपत्ती हात जोडून प्रदक्षिणा करून वंदन करून निघून गेला. याचा अर्थच काय? याचा अर्थच येऊन निष्पन्न होतो की ब्रह्म देखील जो हिंदू धर्मात मानलेला आहे तो देखील हाच आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षा. परंतु त्याला त्यांनी दैवरूप दिलं, बुद्धाची त्यांनी चोरी केली एक, आणि ब्रह्मसंपत्ती आला वंदन केलं. याचा अर्थ तो छोटा आहे, किंवा छोटा म्हणजेच आपल्यामध्ये त्याला भगवान बुद्धाच्या पेक्षा कमी स्थान आहे, तो आपला भगवान बुद्ध. मग नंतर त्यांचे हे गुणच आहेत, मैत्री करुणा मुदितोपेक्षा, किंवा
पूर्ण आपण जे वंदना म्हणतो इतिपिसो भगवान, हे जे 9 गुणांची वंदना आहे बुद्ध वंदना, हे गुण म्हणजे भगवान बुद्धाचे गुण आहे. ठीक आहे. पुढे परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धाने शोधून काढले. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर कचरा आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभ वार्तेने आनंदी व्हा. काय सांगतो ब्रह्मसंपत्ती? खुश व्हा, खुश राहा. जे दीनदलित आहेत, पीडित आहेत, कष्टी आहेत, तुमचे आता तारणहार आलेले आहेत. तुम्हाला आता शांती मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. तुमचे हे जे ताप आहेत ते सगळे नष्ट होतील. जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळेल. जे जगण्यासाठी झगडत आहेत त्यांना देखील जीवन जगायला प्रेरणा मिळेल. या जगातील जे दुःखी आहेत त्यांना सुखाची वार्ता मिळेल, सुख मिळेल. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच आहे असं समजा. भुकेल्यांनो आता पोटभर खा. थकलेल्यांनो आता विश्रांती मिळाली समजा. तृष्णार्तांनो आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरीत व्हा. राजाची दवंडी मिळाली की दवंडीवाल्याचं काय काम असतं? पसरवायचं काम असतं ना. राजाची वार्ता मिळाली, आदेश मिळाला, संदेश मिळाला, उपदेश मिळाला, निर्देश मिळाला की तो काय करतो? दवंडी पिटवतो की राजाची ही वार्ता आहे, ऐका हो ऐका. डंग 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 डंग. आणि अशा पद्धतीने चौकट ती वार्ता पसरते. आणि वार्ता द्यायचं काही काल परवा काही वर्षापूर्वी काम कोण करत होतं? मातंग समाज करायचा. बरोबर आहे. त्यांच्या पण 1-2 मी वाक्यप्रचार ऐकलेले आहेत म्हणे त्यांच्याबद्दल. काहीतरी भलतीच खबर सांग असो. तर म्हणजे ब्रह्म देखील एक प्रकारचा दवंडी द्यायचंच या ठिकाणी काम करत आहे, करत होता. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कृष्ट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उत्तप्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाशझोत मिळतो. भगवान बुद्धाचा धर्म हा सदाचाराचे शिकवून देणारा धर्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धर्म म्हणजे सत्य, संपूर्ण केवळ सत्य, सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच. धन्य आहे भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्म शिकवतात. धन्य आहेत भगवान की जे शांती देणारे निर्वाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. अशा पद्धतीने ब्रह्मसंपदे जगाला सांगत सुटतो, लोकाला सांगत सुटतो की भगवान बुद्ध आता ज्ञान प्राप्त झाले आहे. ऐका हो ऐका. भगवान बुद्ध आपल्याला आता ज्ञानदान देणार, दुःखी लोकांना सुख देणार, असमाधानी लोकांना समाधान देणार, निराश लोकांना आशेचा किरण देणार, असमाधानी लोकांना समाधान देणार,
निरुत्सुक लोकांना आशा उत्पन्न करणार, दीन दलित पिचलेल्या पीडितांना ग्रस्तांना भगवान बुद्ध आशेचा किरण म्हणून आलेले आहेत. तुम्ही शांत भगवान बुद्धाला श्रवण करा. भगवान बुद्धाचा मार्ग हा तुम्हाला शांती प्रदान करेल, समाधान प्रदान करेल. भगवान बुद्ध तुम्हाला निर्वाणाची प्राप्ती करून देणारी शिकवण देतील. अशा पद्धतीने तो ब्रह्म संपत्ती सर्व नगरामध्ये गावामध्ये जाऊन ही शुभवार्ता देत होता. बरोबर आहे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे केवळ सत्य, परिपूर्ण सत्य आणि सत्याशिवाय दुसरं काहीच नाही. केवळ आणि केवळ सत्य. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे. पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भगवान बुद्धाच्या धम्माचं उद्दिष्ट काय? पृथ्वीवर सदाचाराचं राज्य येऊ, इडा पिडा टळो, बुद्धाचे राज्य येऊ. इडा पिडा टळो, इडा पिडा टळो, इडा पिडा टळो. आता याच्यानंतर म्हणायचं नाही तसं, इडा पिडा टळून बळीचे गोवाचे म्हणायचे राज्य. इडा पिडा टळो घोषणा द्या. धम्मदीक्षेचे दोन प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थ आणि धम्मदीक्षा घेणे हा त्यांचा दुसरा अर्थ. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळण्यास कोणताही फरक नाही. उपासक हा ग्रस्त राहतो तर भिक्खू हा ग्रहीण परिव्राजक बनतो. धम्मदीक्षाचे किती प्रकार आहेत? दोन आहेत. बरोबर आहे. एक म्हणजे भिक्खू बनणे आणि दुसरं म्हणजे ग्रहस्थ बनणे, उपासक बनणे. एक म्हणजे भिक्खू भिक्खुनी बनणे, दुसरं म्हणजे उपासक उपासिका बनणे. एक म्हणजे भिक्खूंमध्ये पण श्रामणेरी बनणे आणि त्याच्यानंतर मग परत अनागारिका बनणे. लिहून घ्या, 4 गट. या ठिकाणी 2 आहेत, पण 2 आपण एक्स्ट्रा लिहिलेले आपल्याला कधीही चांगले असतात. भिक्खूंमध्ये एकूण किंवा धम्मदीक्षामध्ये एकूण 4 भेद असतात. एक म्हणजे भिक्खू भिक्खुनी, मग त्यानंतर श्रामणेरी, मग नंतर अनागारिका आणि त्यानंतर उपासक उपासिका. मी एकाला विचारलं उपासक म्हणजे कोण? तुम्हाला जो नेहमी उपाशी राहतो. आणि उपाशी म्हणजे कोण? जे नेहमी उपास पकडते ती म्हणजे उपासिका. असा नाही. उपासक उपासिका म्हणजे कोण? पंचशिलेचं अष्टशिलेचं पालन करतात त्यांना उपासक उपासिका असं म्हणतात. भिक्खू भिक्खुनी, अनागारिका म्हणजे श्रामणेरी, अनागारिका 3 नंबर. आणि 4थ्या नंबरचं काय? उपासक आणि उपासिका. लिहिलं का तू? सगळ्यांनी लिहायचं आणि लिहिल्यानंतर ग्रुपवर पाठवत जा, जेणेकरून मला ते फोटो युट्यूबच्या एडिटिंगच्या अगोदर लावता येतील सगळ्यांचे. म्हणजे नंतर कायमचं रेकॉर्डिंग राहणार आहे ते, कधीही, एनी टाइम, एनी हाव. किंवा जर तुम्हाला ग्रुपवर पाठवू वाटत नसेल, आपलं अक्षर चांगलं नाही, काय म्हणतील लोक, बाप्पा मी कसं पाठवू, मग मला पर्सनल पाठवा. ठीक आहे. उपासक हा ग्रहस्थ राहतो तर भिक्खू हा ग्रहीण परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांना आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते.
उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा, त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करायचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. किती भेद सांगितले? एक तर भिक्खूंचा आणि एक उपासक उपासिकांचा, असे दोन प्रकार. भिक्खू हा नेहमी ग्रहहीन रहतो, घर से बेघर होना ही भिक्खू का प्रथम लक्षण होता है. चीवर और चप्पी करना ही प्रथम भिक्षु का लक्षण होता है. चप्पी, चीवर और भिक्षा पात्र के साथ चलना ही भिक्खू का एक लक्षण होता है. बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की उपासकाला संपत्ती बाळगता येते. भरपूर उपासकांनी कमवायचं, जेवढं शक्य असेल तेवढं कमवायचं, गरीब राहायचं नाही. तुम्ही गरीब म्हणून जन्मालात आणि गरीब म्हणूनच मेलात तर त्याच्यामध्ये मायाबाबाचा काही दोष नाही, आहे की नाही? गरीब म्हणून जन्मालात आणि श्रीमंत होऊन मेलात एक काहीतरी आदर्श आहे. गरीब आहे हे तुमच्या हातात नाही, पण श्रीमंत होणे तुमच्या हातात आहे ना. तुम्ही कमवू शकता ना. दोन हात आहे ना तुम्हाला, एवढं मोठं डोकं आहे ना. का नुसतं भांग पाडायला डोकं? तेल लावायला, पॉन्ड्स लावायला, कॉस्मेटिक लावायला आहे का? नाही, कमवायला. ज्याने बल, बुद्धी, मनगटाचा सुयोग्य वापर केला त्याने जगावर राज्य केले. बरोबर आहे. पुढे काय? भिक्खूला संपत्ती ती बाळगता येत नाही. बरोबर आहे. आता थोडंसं वातावरण चांगलं झालेलं आहे, त्या काळामध्ये बाळगता यायचे नाही. आता मात्र भिक्षूंचे मोठे मोठे विहार आहेत, भिक्षूंच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, भिक्षूंनी मोठे मोठे प्रोजेक्ट तयार केले आहेत. बरोबर. भगवान बुद्ध देखील म्हटलेले आहे की पुढे चालत चालत आपण छोट्या छोट्या शूद्र, महाशूद्र असे चुल्ल चुल्ल, महाचुल्ल विनयामध्ये आपण परिवर्तन करू शकता, बदलू शकता. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही देखील आहोत. ठीक आहे. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. उपासक होण्यासाठी संस्कार करावा लागत नाही. जसं की भिक्षुना उपसंपदा राहते, परंतु उपासकांना संस्कार म्हणजे एखाद्याला त्रिरत्नाला शरण आणणे आणि त्यांच्याकडून पंचशील वधवून घेणे, हाच त्यांचा एक संस्कार असतो. म्हणजे तो खऱ्या अर्थाने बौद्ध उपासक झाला. आता जसं दुसऱ्या परधर्माचा जर व्यक्ती असेल त्याला आपण प्रथमतः 22 प्रतिज्ञा देतो, नंतर आपण 5 शील देतो आणि अशा पद्धतीने तो अबौद्ध असलेला, बौद्धेतर व्यक्ती असलेला नंतर तो बौद्ध होऊन जातो. बरोबर आहे. हाच एक तुमचा संस्कार आहे. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धाने त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनवले. आपण भिक्खू व्हावे असं वाटल्यावर कोणत्या उपासकाला भिक्खू होता येते? जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसेल. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धाने दीक्षा दिली असे समजू नये. त्या काळामध्ये भरपूर जणांना भगवान बुद्धाने दीक्षा दिली. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ते आपल्या धर्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धाने कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मांडला नाही हे दाखवण्यासाठीच निवडली आहे. ते बाबासाहेब स्वतः लिहितात. त्याच्यामुळे जे जे काही पुढे धम्मदीक्षेचे प्रकार आहेत तर एवढेच धम्मदीक्षेचे प्रकार नाही तर त्या काळामध्ये भरपूर जणांनी धम्मदीक्षा घेतली, भरपूर जणांनी धम्माचा आणि बुद्धाचा प्रचार प्रसार केला. तर जेवढे उदाहरणं आले तेवढेच संक्षिप्त नाही तर भरपूर उदाहरणं आहेत. त्रिपिटक हा 50 खंडाचा ग्रंथ आहे आणि 50,000 पृष्ठांचा तो संग्रह आहे. किती? त्रिपिटक एकूण 3 भागात विभक्त होतो. सुत्त, विनय, अभिधम्म
आणि याचे एकूण जवळजवळ 50 खंड टोटल होतात आणि 50 खंडांची जर पृष्ठ संख्या एकत्र केली तर किती होते? 50,000 जवळजवळ किंवा त्याहीपेक्षा अधिक. राहू द्या तुमच्या लक्षात. ठीक आहे. पुढे भाग दुसरा. काही अडचण आहे का कोणाला? इज देअर एनी डाऊट अबाउट दिस पॉइंट लेक्चर अँड चॅप्टर? काही प्रश्न आहे का मुलांना? नाही ना? मुलं हुशार आहेत. तुम्ही वही पेन आणायला पाहिजे ना. वही पेन नाही की तुमच्याकडे? एक उद्या वही आणायची, रजिस्टर आणायचं आणि एक उद्या पेन आणायचं. जे काय मी सांगतो ते लिहायचं. हा, ऐकायचं. खूप कल्याण होतं माणसाचं, प्रगती होते. बरोबर आहे ना? उद्यापासून आणणार ना? व्हेरी गुड. ठीक आहे. पुढे बघूया आपण भाग दुसरा. परिव्राजकांची धम्मदीक्षा. सारनाथ येथे आगमन. आपल्या धर्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम धम्मोपदेश कोणाला देऊ. त्यांना आलार कालम यांची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचारी होता. त्यालाच मी प्रथम उपदेश दिला तर. परंतु आलार कालम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले किंवा समजले. नंतर त्याने उद्धक रामपुत्राला आपल्या धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले. तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धर्माचा प्रथम उपदेश दिला तर काय हरकत आहे. त्याने त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसिपतनाच्या मृगदाय वनात राहत होते. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ निघाला. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्र हो, हा समान गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळाला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापत्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तिथे बसेल. सर्वांनी मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा त्याच्याजवळ आला तेव्हा ते 5 पंचवर परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर घेतले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले, एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे प्रिय असे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची आता पूजा करू लागले. भगवान बुद्ध ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मसंपत्ती आला. भगवान जगाच्या कल्याणासाठी आपण ज्ञानदान करा. भगवान बुद्धाने देखील त्या ब्रह्मसंपत्तीची विनंती मान्य केली आणि अशा पद्धतीनं धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी रणशिंग फुंकलं. त्यावेळेस त्यांना विचार आला की आपण आता ज्ञान प्राप्त झालो आहोत, पण पहिलं ज्ञान कोणाला द्यायचं. त्यावेळेस त्यांच्या मनात कोण आलं? का? कारण की सिद्धार्थ बोधिसत्वावर अनुकंपा केली होती. त्यांना 7 शिड्याचं त्यांनी ज्ञान दिलं होतं. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, आकाशानंतयतन, विज्ञानानंतयतन, अकिंचन्ययतन या ज्ञानाची त्यांना शिडीपर्यंत शिकवून देण्याचा आलार काम केलं होतं. म्हणून ज्यांनी तुम्हाला जेही आयुष्यामध्ये दिलं ना, कधी त्यांना विसरायचं नाही. तुम्हाला थोडं जरी खाऊ घातला ना तर कधी त्यांचे उपकार विसरायचे नसतात. बघा, एक बुद्धाच्या काळातली बोधकथा अशी आहे. सगळा भिक्खू संघ बसलेला होता.
एक माणूस दीक्षा घेण्यासाठी भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाला काय म्हणतो, भगवान मला दीक्षा द्या. भिक्खू संघ बसलेला होता, एक उपासक आला आणि म्हणे भगवान मला दीक्षा द्या. तर भगवान भिक्खू संघाला काय म्हणतात, उपासक उपासिका हो, या उपासकाने किंवा या उपासकाने कोणत्या भिक्षूला भोजनदान दिल्याचं श्रवण आहे, भोजनदान दिल्याचं स्मरण आहे. तर सारीपुत्र स्वतः उठतात आणि म्हणतात की म्हणते भगवान मला याने यवागू खिचडी दिल्याचं स्मरण आहे, सारीपुत्ता तू याला दीक्षित कर. आणि अशा पद्धतीने स्वतः सारीपुत्र त्यांना दीक्षित करतात. त्याच पद्धतीने भगवान बुद्धाला देखील असं वाटतं की अरे आपण ज्यांनी आपल्याला प्रथम ज्ञान दिलं त्यांना आपण दान दिलं पाहिजे. आलार काला मी काय बुद्ध नव्हते, आलार काला मी काय अरहंत नव्हते, पण ज्ञानी मात्र होते, तत्वज्ञानी होते. त्यांना असं वाटलं की आपण आता बुद्ध झालो आहोत, म्हणून त्यांना आपण ज्ञान दिलं पाहिजे. परंतु बघतात तर आलार कालाम हे रूप लोकांमध्ये जन्मलेले असतात. आता या ठिकाणी बाबासाहेबांनी हटकून असं टाळलेलं आहे की लोकांना रूपलोक, देवलोक इत्यादी जर गोष्टी ग्रंथामध्ये मांडल्या असत्या तर लोकांनी एक ना अनेक प्रश्न तयार केले असते. म्हणून सरळ सरळ भगवान बुद्धाने बाबासाहेबांनी काय दिलेलं आहे की बुद्धिमान आलार कलाम हा बुद्धिमान होता व बराच शुद्धाचनी होता, त्याला मी प्रथम उपदेश दिला. तर परंतु आलार कलाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध कोणाला विचारू पण शकत नाही, कारण की त्यांना ज्ञानच असतं, कारण की ते पाहू पण शकतात की या नावाचा या कर्माचा धर्माचा व्यक्ती कोणत्या गतीला गेला, सुगतीला गेला की सद्गतीला गेला की दुर्गतीला गेला की नरकात गेला की स्वर्गात, हे सगळं भगवान बुद्धाला ठाऊक असतं. तरी बाबासाहेबांनी अशा अंधश्रद्धेचा कोणत्याही प्रकारे या ग्रंथामध्ये उल्लेख केला नाही, जेणेकरून नंतर भविष्यामध्ये लोकांमध्ये अंधश्रद्धेचा कल्लोळ माजू नये. हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे, 54 ते 56 ला. त्या काळाच्या दृष्टीनुसार जर बघितलं तर हे सगळं काही बरोबर आहे. नंतर मग त्यांना असं वाटतं की आलार कालाम देखील रूप लोकात जन्मलेला आहे, लिहिलेला आहे, मारलेला आहे. मग नंतर दुसरं त्यांना कोणाचं स्मरण येतं, कोणाचं, उद्धग्राम बुद्ध, जो 8 शिड्यामध्ये परिपूर्ण होता. अकिंचन्येतन आणि नैव संज्ञान संज्ञेतन या 8 शिड्यापर्यंत पोहोचलेला होता. ते देखील अरूप लोकांमध्ये जन्म गेल्याचं त्यांना समजतं आणि त्यांना असं वाटतं की अरे हे दोघे आपल्याला 7 शिड्या 8 शिड्याचं ज्ञान देणारे दोघे वारलेले आहेत, आता मी कोणाला द्यायला पाहिजे. आणि त्यांना परस्मरण होतं की अरे मी ज्यावेळेस बोधिसत्व होतो, राजकुमार होतो, तर त्यावेळेस माझी त्या पंचपरिव्राजकाने खूप सेवा केली, मला पाणी दिलं, भोजन दिलं, माझी सेवा शुश्रूषा केली, त्यांना आपण खऱ्या अर्थाने ज्ञान द्यायला पाहिजे. मग त्यांनी हे 5 जण कुठे आहेत असा दिव्य डिवाइन नॉलेज, डिवाइन पॉवरने बघितलं, त्यावेळेस त्यांना ते कुठे आढळले, सारनाथला आढळले. इसी पतन मृगदाय. भगवान बुद्ध त्यांना आपल्या दिव्य चक्षु, दिव्य नेत्राने पाहतात, तर ते त्यांना सारनाथच्या इसी पतन मृगदाय इथे आढळतात आणि प्रथमतः त्यांना ते आपला धम्मोपदेश देतात. पहिलं धम्मचक्र भगवान बुद्धाने कुठं फिरवलं, सारनाथला. सारनाथला किती नावाने ओळखलं जातं, वाराणसी, काशी, इसीपतन मृगदाय, बरोबर आहे. किती जणांना पहिलं प्रवचन दिलं, 5 जणांना. त्या 5 जणांचे नाव काय होते,
व्हेरी गुड, छान. आणि ज्यावेळेस त्यांना हे समजलं की आपण आता 5 परिव्राजकांना ज्ञानदान द्यायला पाहिजे, मग त्यांनी सारनाथच्या दिशेने आगेकूच केली. बघा, भगवान बुद्धाला बुद्धत्व कोणत्या पौर्णिमेला झालं? वैशाखी पौर्णिमेला झालं. आणि भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन कोणत्या पौर्णिमेला केलं? आषाढ पौर्णिमेला केलं. बरोबर आहे. इसवी सन पूर्व 528 मध्ये वैशाखी पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्त केलं. वैशाखीला, वैशाखी नंतर कोणती पौर्णिमा येते? ज्येष्ठ, म्हणजे 30 दिवस. ज्येष्ठ नंतर कोणती पौर्णिमा येते? आषाढ. म्हणजे जवळ 60 दिवस घालवले भगवान बुद्धाने, व्यर्थ नाही चिंतनामध्ये. आणि त्यातही 49 दिवस लगातार 7 आठवडे जिथे बुद्धत्व प्राप्ती झाली तिथे त्यांनी घालवले. 7 49. तर प्रथमतः 49 दिवस त्यांनी, म्हणजे 7 आठवडे त्यांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर त्या गयेच्या आसपास घालवले होते. बरोबर आहे. पठ्ठमं बोधिपल्लकं, प्रथम बोधिवृक्षाखाली, द्वितीयंच अनिमिषं, तृतीयं चक्रमनं, चतुर्थं रत्नागरं, पंचमं आजपालंच मुचलिंदेन, छठ्ठमं सप्तमं राजायतनं, वंदे तं मुनिसेवितं. अशा प्रकारे 7 आठवडे भगवान बुद्धाने तिथे घालवले. म्हणजे 49 दिवस. आणि नंतर 50व्या दिवशी त्यांना हे स्मरण आलं की नेमका आलार काला होते, उद्धग्राम होते, वारले. मग त्यांनी आगेकूच केली आणि नंतर या पंचपरिव्राजकांकडे निघाले. बुद्धगया येथून ते लगातार 10व्या दिवसापर्यंत भगवान बुद्ध कुठे येऊन पोहोचले? सारनाथला. 10व्या दिवशी कोणती पौर्णिमा होती? आषाढ पौर्णिमा होती. आणि आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाने पहिलं प्रवचन केलं. मी सांगितलं ते समजलं पण तुम्हाला? मला काय सांगायचं समजलं का? त्यातला पॉइंट समजला पाहिजे. असं नाही गप्पा नाही मारायला, डेट वाईज डे वाईज चाललं. तुम्ही जर समजून घेतलं तर मला फायदा नाही. तर मला पण जगाला ताप, तुम्हाला ताप, मला ताप, असं व्हायला नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने नंतर 10 दिवस लगातार भगवान बुद्ध चलत चलत सारनाथ येथे पोहोचले. आणि सारनाथ येथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्या पंचपरिव्राजकांच्या समोर ठेवलं. पण त्यापूर्वी देखील त्या पंचपरिव्राजकांना काय वाटलं की अरे हा सिद्धार्थ बोधिसत्व यायला लागला, अरे यांनी सुजाताच्या हाताने खीर घेतली आणि याने आपला संन्यास भंग केलेला आहे. संन्यासी लोक कोणाच्या हातचं खात नाहीत, कोणाच्या हातचं घेत नाहीत, आणि जर घेतलं तर अकुशल होतं किंवा त्याची तपश्चर्या भंग होते. आणि हा तपस्वी तपस्या भंग झालेला आहे, याचा आपण आदरच करायचा नाही, उभं राहून याला मान द्यायचा नाही, याचा सन्मानच करायचा नाही. आला तर येऊ द्या, बसला तर बसू द्या, जेवण मागितलं तर देऊ, नाही तर राहिलं, असं वाटलं त्यांना. पण भगवान बुद्धाची सुंदर चाल, भगवान बुद्धाचं सुंदर पाहणं, भगवान बुद्धाचं सुंदर बोलणं, भगवान बुद्धाचे सुंदर हावभाव सर्व त्या 5 पंचपरिव्राजकांना प्रभावित करून गेले, इन्स्पायर करून गेले, इम्पॅक्ट करून गेले. इन्फ्लुएन्स इतका जबरदस्त होता की सर्व संन्यासी हादरून गेले. भूकंप, धार्मिक आध्यात्मिक त्यांच्या मनामध्ये भूकंप आला आणि ते आपल्या स्वतःच्या निश्चयावर ठाम राहू शकले नाही. जसजसे भगवान बुद्ध जवळ येऊ लागले तसतसं भगवान बुद्धाचं कोणी पात्र हातामध्ये घेतलं, कोणी त्यांची संगाटी हातामध्ये घेतली, कोणी पाय धुण्यासाठी त्यांना पाणी ठेवलं,
कोणी बसायला त्यांना आसन तयार केलं, अशा पद्धतीने सन्मान न करायचा निश्चय केलेले प्रामाणिकपणे सन्मान करू लागले, पूजा करू लागले. अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणारे होते ते त्याची पूजा करू लागले. जगामध्ये असंच आहे ना, प्रथम लोक नाव ठेवतात, निंदा करतात, बोट दाखवतात, तुम्हीच आहे, सगळ्यात वाईट तुम्हीच आहे. नंतर असं बोट असं बदलतं है ना. एक बोट दाखवताना 4 बोट माझ्याकडे असतात. अगोदर निंदा करणारे नंतर प्रशंसा करतात, अगोदर नाव ठेवणारे नंतर मग प्रशंसाची माळा वाहतात. पीठ पीछे बोलने वाले आगे आगे मुंह पर अपनी प्रशंसा करते. बरोबर आहे की नाही. हा जगाचा रीतिरिवाजच आहे आणि तो बुद्ध काळात पण होता, तो आज पण आहे, तो उद्या पण राहणार आहे. बरोबर आहे की नाही. सगळीकडेच आहे ना ते, कुठं नाही असं नाही. आनंदनगर मध्ये तर जास्त आहे. न भूतो न भविष्यती. पुढे बुद्धाचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का हो? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, जीवनाचे अत्यंतिक असे 2 टोके आहेत, एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा, पुढे एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते. मध्यम पतिपदा मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्य प्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व परलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्र जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते अगदीच बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हा फक्त तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. पण तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्या मलिन विकार देखील निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा आणि प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे एवढेच की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित तुम्ही राखू आणि ठेवू शकणार नाही. हे परिव्राजका हो, ही गोष्ट समजून घ्या की ही 2 अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या व आत्मक्लेश. हा मार्ग ही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. बघा, भगवान बुद्धांनी ज्यावेळेस परिव्राजकांना प्रवचन दिलं, तर त्यावेळेस
त्यांना दोन मार्ग सांगितले. काय मार्ग आहेत ते? एक म्हणजे जगामध्ये जास्तीत जास्त सुखोपभोगाच्या मार्गावर चालणारे लोक आहेत आणि दुसरे म्हणजे आत्मक्लेशाच्या मार्गावर चालणारे लोक आहेत. परंतु मी तुम्हाला या दोन्ही मार्गाने जायला सांगत नाही. तुमच्या जर शरीराला कष्ट देऊन तुम्हाला जर मुक्ती मिळणार नसेल तर काय फायदा त्या तपश्चर्येचा? तुम्ही जर काम सुखाग्नी काम भोगामध्ये डुबत राहत असाल परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मुक्तीच मिळत नसेल तर तुम्ही का त्याच्यामध्ये डुबत आहात? काही फायदा नाही. म्हणून भगवान बुद्धाने एक आपला स्वतंत्र असा मार्ग तयार केला. त्याचं नाव म्हणजे काय? मध्यम मार्ग. ना सुखोपभोगाच्या ना आत्मक्लेशाच्या नादे मध्यम मार्ग भगवान बुद्धाने आपल्याला सांगितला आहे. बरोबर आहे. सुखोपभोग म्हणजे काय? खा प्या मजा करा. एक कोणता तरी वैदिक ऋषी आहे, खा प्या मजा करा. मेल्यानंतर काय? काहीच नाही. सगळं काही नश्वर होणार आहे, सगळं काही नष्ट होणार आहे. त्याचं एक तत्वज्ञान होतं. मला तो आठवत नाही ऋषी. घृतं पेबेत भस्मीभूतस्य पुनरागमनं कृतं. तो काय म्हणतो? घृतं पेबेत भस्मीभूतस्य पुनरागमनं कृतं. म्हणजे तुम्ही खा प्या, खायला जरी नसेल तरी तूप विकत घ्या, तुपासोबत चुरून खा, पण खा. असं मरू नका, स्वतःच जीवन असं जाळू नका. तुपासोबत भाकरी खा. मरायचं तर सगळ्यालाच आहे, कशाला टेन्शन घेता? जो होगा वो देखा जाएगा. जे होईल ते पाहिलं जाईल. अशी आपली अवस्था आहे. आपण पण कोणत्या नादी लागलेले? आपण काय मध्यम मार्गावर चालणारे लोक नाही. आपण पण जास्तीत जास्त सुखोपभोगाच्या नादी लागलेले आपण लोक आहोत. बरोबर आहे की नाही? सगळ्यात जास्त वेस्टर्नायझेशन, पाश्चिमात्य पश्चिम लोकांचा एवढा आपल्यावर प्रभाव आहे की आज आपण जे नव्हतं ते सर्व आपल्याकडे आलेलं आहे. आपली आध्यात्मिक संपन्न धार्मिक अशी परंपरा होती, परंतु ती आज नायनाट होताना दिसत आहे. आणि पाश्चिमात्य जगाचा एवढा प्रभाव आहे की आपण आपला धर्म आणि अध्यात्म सगळं विसरून लयास जातो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणतात भगवान म्हणतात आत्मक्लेश. आत्मक्लेश म्हणजे काय? त्या काळामधले संन्यासी काय करायचे? ध्यान साधना तप त्याग तपश्चर्या करताना एका पायावर उभे राहायचे, एक हात वर करायचे, दोन्ही हात वर करायचे. कोणी वेगळ्या वेगळ्या टाईप मध्ये ध्यान करायचं. त्या तुम्ही कुंभमेळा पाहिला का? कुंभमेळ्यात तुम्हाला सगळे नमुने पाहायला भेटतील. जे नाही ते कुंभमेळ्यात एखादा व्हिडिओ पाहतो म्हणजे तुम्हाला आत्मक्लेशाचा मार्ग काय आहे ते समजून येईल. आणि सुखोपभोगाचा मार्ग पाहायचा असेल तर एखाद्या टॉप 10 किंवा टॉप 20 बिलियनियर लोकांचं जीवन बघा, अय्याशीमध्ये जीवन जगत आहे. त्यांची आज नेट वर्थ काय आहे, नेट प्रॉफिट काय आहे, नेट वर्स्ट काय आहे पाहिजे, नेट वर्थ काय ते पाहिजे. नेट लॉस नाही पाहिजे, नेट प्रॉफिट पाहिजे. बघा तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये तफावत दिसून येईल. ओके, पुढे हे दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग ध्यानात ठेवा. त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे.
त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तर दाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला? हे सर्व भगवान बुद्धाने त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्याचे परिव्राजक आधीच झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना केली, विनंती केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी देखील कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे आणि माणसाशी या जगातील नाते हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धर्माचे पहिले अधिष्ठान मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. हे त्याचे दुसरे तत्व. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगात हे दुःख नाहीसे करणे हा एकच धर्माचा उद्देश. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हा एकच केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धम्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नाही. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धर्माचा मुख्य प्रश्न आहे. ते ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना धर्मोपदेशकांना समजत नाही ते माझ्या हाती श्रमण आणि ब्राह्मणांना वेतच. याच जीवनात धर्माचा खरोखर अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धर्माचा पाया असेल तर आपला धर्म दुःख कसे नाहीसे करतो ते तरी सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धर्मानुसार जर प्रत्येकाने 1 पवित्र्याचा मार्ग अनुसरला, 2 सदाचाराचा मार्ग स्वीकारला आणि 3 शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की या अशा धर्माचा आविष्कार आपण केला आहे. बघा, भगवान बुद्ध झाले, ज्ञान प्राप्त झाले. 2 टोक त्यांनी टाळले. एक म्हणजे कामभोगाचा, एक म्हणजे सुखोपभोगाचा. एक म्हणजे कामभोग आणि सुखोपभोगाचा आणि दुसरा म्हणजे आत्मक्लेशाचा. सुखोपभोगाचा म्हणजे काय? सुखोपभोग म्हणजे काय? खाणं पिणं, मस्त राहणं, खुशाल राहणं, याच्या त्याच्या टवाळक्या करीत राहणं, याच्या त्याच्या निंदा करीत राहणं, याचं धुणं त्याच्या घरी, त्याचं धुणं याच्या घरी करत राहणं, याला म्हणतात सरळ सरळ सुखोपभोग. आणि काय क्लेश म्हणजे काय? आत्मक्लेश म्हणजे काय? शरीराला ताप देणे. भगवान बुद्धाने जर भिक्खूला असं सांगितलं असतं की तपश्चर्या करा, एका पायावर उभे राहा, तर मी पण या ठिकाणी एका पायावर उभं राहून ग्रंथ वाचू शकलो असतो. परंतु असं भगवान बुद्धाने सांगितलं नाही. मी जो मार्ग सांगितल मध्यम मार्ग, मध्यमा पटिपदा. भगवान बुद्धाने या मार्गाचा स्वीकार केला नाही. भगवान बुद्धाने मध्यम मार्गाचा स्वीकार केला. मध्यम मार्ग म्हणजे त्याला काय म्हणतात? मध्यमा पटिपदा. मध्यम मार्ग यालाच म्हणतात शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे शेवटचे 3 जे दिलेले आहेत ना, 32वा पॉइंट, भगवान बुद्धाने सांगितले की या धर्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचाराचा मार्ग अनुसरला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे त्या दुःखाचा निरोध होईल. या ठिकाणी तर खरे शब्द पाहिजे होते. खऱ्या अर्थाने शील, समाधी, प्रज्ञाचा जर अवलंब केला तर संबंध दुःखाचा निरोध केला जाईल, नष्ट केला जाईल, असा शब्द पाहिजे होता.
बरोबर आहे. पहिली गोष्ट, भगवान बुद्धाने मध्यम मार्ग स्वीकारला आणि मध्यम मार्गालाच मध्यमा पटिपदा असं म्हणतात. आणि मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग हा 3 भागात विभागलेला आहे. कोणते कोणते आहेत? शील, समाधी आणि प्रज्ञा. बरोबर आहे. आता या 3 भागामध्ये विभागलेला आहे. तर याचे देखील 8 पार्ट आहेत. त्यालाच म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. बरोबर आहे. आता शील, समाधी, प्रज्ञा हा मध्यमा पटिपदा 3 भागामध्ये विभागलेला आहे. आणि या 3 भागाचे देखील प्रत्येकी 2-2 आणि 3-3 असे भाग आहेत. शीलामध्ये एकूण 3 भाग येतात, समाधीमध्ये एकूण 3 भाग येतात आणि प्रज्ञेमध्ये एकूण 2 भाग येतात. बरोबर आहे. शीलाचे 3 भाग, समाधीचे 3 भाग आणि प्रज्ञाचे 2 भाग, म्हणजे किती झाले टोटल? 8 भाग. भगवान बुद्धाने आत्मक्लेश नाकारला, कामभोग नाकारला, मध्यम मार्ग स्वीकारला. मध्यम मार्ग एकूण 3 भागामध्ये विभागलेला आहे. शील, समाधी, प्रज्ञा. शील एकूण 3 भागामध्ये मोडतं, समाधी एकूण 3 भागामध्ये मोडते आणि प्रज्ञा 2 भागामध्ये मोडते. म्हणजे या 8 भागाला आपण आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतो. आता राहिला प्रश्न की शीलामध्ये 3 भाग मोडतात ते कोणते, समाधीमध्ये 3 मोडतात ते कोणते, आणि प्रज्ञामध्ये जे 2 मोडतात ते कोणते. शीलामध्ये मोडतात ते सम्यक वाचा, कर्म आणि आजीविका. शीलामध्ये जे मोडतात सम्यक वाचा, कर्म आणि आजीविका. समाधीमध्ये 3 मोडतात, व्यायाम, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. आणि प्रज्ञामध्ये 3 गोष्टी मोडतात. एक म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. तो इथं छोटासा तरी आणून ठेवा ना, ते बोर्ड, म्हणजे मला लिहिता येईल कधी पण ज्यावेळेस काही जर असेल काम तर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने आपल्याला 8 मार्गाचा उपदेश दिला. त्याचं नाव काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. भगवान बुद्धाने या जे 5 परिव्राजकांना सांगितला त्यालाच म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग किंवा 4 आर्य सत्य. भगवान बुद्धाने प्रथमतः त्या 5 परिव्राजकांना शिकवले. आता हे काय आहेत, कशा प्रकारे आहेत, हे आपण आता पुढील भागामध्ये उद्या पाहूया. आजपर्यंत इथेच आपण थांबूया. साधु भवतो सर्वमंगला राखांतो सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा